नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा हुशारीने पद्मा खरी आहे हे कोर्टाच्या समोर सिद्ध करते। त्याचबरोबर कोर्टामध्ये हर्षवर्धनची तर बोलती बंद झालेली आहे, कारण हर्षवर्धनने जे घेतलेलं ऑब्जेक्शन आहे, म्हणजे हर्षवर्धनला ऊर्जाच्या प्रत्येक स्टेटमेंटवर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं, प्रत्येक वेळेस दाखवून द्यायचं होतं की ऊर्जा जे सांगते ते खोटं आहे आणि त्याचबरोबर या केसमध्ये काही अर्थ नाही। पण जज साहेबांनी हर्षवर्धनची चांगलीच बोलती बंद केलेली आहे, कारण मला ही केस ऐकून घेऊ द्या, मला त्या पक्षाची बाजू समजून घेऊ द्या असं म्हणत हर्षवर्धनची जज साहेबांनी बोलती बंद केलेली असते। आणि त्यासोबतच आणखी काही गोष्टींचा उलगडा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्या म्हणजे जेव्हा कोर्टाच्या समोर ऊर्जा सीसीटीव्ही फुटेज दाखवत आहे तेव्हा ते फुटेज तिथं ब्लँक आहे, कारण जेव्हा फॉरेन्सिक टेस्टिंग लॅबला सीसीटीव्ही फुटेज पाठवलेलं होतं तेव्हा त्या फुटेजमध्ये घोळ घातलेला आहे हे सत्य समोर येणार आहे आणि यामध्ये हर्षवर्धन चांगलाच अडकणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे ऊर्जा घरातून निघतच असते तेव्हा हर्षवर्धन सांगत असतो की जहागीरदार कुटुंबाला जिंकण्याची परंपरा आहे, कारण आजपर्यंत एकही केस हरलेलो नाही। तेव्हा ऊर्जा म्हणते की बरोबर आहे, मी पण एक जहागीरदार कुटुंबाचाच भाग आहे, त्यामुळं आता जिंकण्याची परंपरा मी पण पाळणार असं ऊर्जा सांगत असते। तेव्हा हर्षवर्धन तिला म्हणत असतो की बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तू हर्षवर्धन जहागीरदारच्या विरोधात उभी राहते आणि हर्षवर्धन जहागीरदारच्या विरोधात जिंकणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे। आता मात्र ऊर्जा पाहत असते हर्षवर्धन ज्या पद्धतीने बोलत असतो, ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात, त्यावेळेस ऊर्जा हर्षवर्धनकडे पाहते आणि त्याचवेळी सांगते की मी जिंकणार आहे, कारण मी सत्याच्या बाजूने आहे। इथं मी कोणाच्या विरोधात लढत नाहीये, मी सत्याच्या आणि असत्याच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूने आहे। म्हणजेच सत्य एक ना एक दिवस समोर येणार आहे, असत्य हे हरणार आहे। आणि मग हर्षवर्धन म्हणत असतो की कोर्टात जाण्याआधी केसच्या बाबतीतला हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ते पाहून खरंच दया येते असं हर्षवर्धनचं बोलणं असतं। ऊर्जा मात्र आता कॉन्फिडेंटली केससाठी निघालेली असते। हर्षवर्धनने आधीच विचारलेलं असतं शौर्यला, आता तू पण आमच्याच गाडीतून येणार आहात का तुम्ही पण? तेव्हा मात्र शौर्याने सांगितलेलं असतं की नाही, मी आणि ऊर्जा आम्ही दोघं एकत्र येणार आहोत असं शौर्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। ऊर्जा घरातून ज्या कॉन्फिडंटने बाहेर पडत आहे ते पाहून हर्षवर्धन चाटच पडलेला आहे, त्याला कळायचंच बंद झालेलं आहे। इकडे आता शिर्के पोहोचलेले असतात आणि त्यावेळी त्यांनी फोन केलेला असतो आणि सुवर्णाला विचारतात की अर्पिता कशी आहे, कारण अर्पिताची परिस्थिती वरचेवर बिघडत चाललेली आहे, अर्पिताला त्रास होत असतो आणि त्यासोबतच अर्पिताच्या बाबतीत काळजी वाटत आहे। अर्पिताला मधून मधून वेडाचे झटके येत असतात आणि आता तर ती तापाने फणफणलेली सुद्धा असते। त्यामुळे मात्र शिर्केंनी घरी फोन केलेला असतो आणि विचारलेलं असतं। नेमकं त्याच वेळेस सुवर्णा सांगते की हो, ती बरी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, डॉक्टरांनी येऊन तिला इंजेक्शन दिलेलं आहे आणि आता तिला बरं वाटतंय असं सांगितलं जातं। तेव्हा मात्र आता हर्षवर्धन आणि सगळेजण कोर्टात असतात आणि इकडे सुवर्णा सुद्धा सांगते की काही काळजी करू नका, इथे सगळं आहे व्यवस्थित, मी पाहते तिच्याकडे, काळजी करण्याची गरज नाही। त्यावेळेस मात्र सुवर्णा पाहत असते आणि अर्पिता जागी होते आणि ती म्हणू लागते की आई आपल्याला बाहेर जायचंय, अगं मला शॉपिंगसाठी जायचंय, माहिती आहे ना तुला, अगं किती महत्त्वाचं आहे शॉपिंगला जाणं, एवढं सगळं माहिती आहे ना असं ती सांगत असते। आणि नेमकं त्याच वेळेस इकडे सुवर्णा तिला म्हणते अगं तुला बरं वाटत नाहीये, डॉक्टर आले होते, डॉक्टरांनी इंजेक्शन दिलेलं आहे असं सुवर्णा तिला सांगते। तेव्हा ती म्हणते की नाही नाही, खूप वेळ होतोय, कारण आपल्याला शॉपिंगसाठी जाणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागणार आहेत असं ती आवर्जून सांगत असते। आणि तेव्हा मात्र आई तिला जवळ घेते आणि म्हणते की नाही बाळा, तुझी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे आपण कुठेही जाणार नाहीत असं सांगितल्यानंतर ती रडायला लागते। ती म्हणते अगं आई असं काय करतेस, एवढं सगळं राहिलेलं आहे, तुला माहिती आहे ना, मग अशा पद्धतीने का बोलतेस तू असं ती विचारते, सांगते। आणि नेमकं त्याच वेळेस तिला आई सांगत असते की हो बाळा, मला माहिती आहे सगळं, आणि आता
इकडे कोर्टामध्ये आता सगळेजण जमलेले आहेत आणि आज कोर्टामध्ये ऊर्जा शिंदे म्हणून कोर्टामध्ये हजर झालेली आहे. तर ऊर्जा जहागीरदार ऊर्जा शिंदे जज साहेब तिथं आलेले असतात आणि जेव्हा जज साहेब आता कोर्टाच्या समोर आहेत तेव्हा मात्र ऊर्जा तिथं असते आणि ऊर्जा ह्या सगळ्या गोष्टी आता पहिल्यांदाच अनुभवणार आहे. जज साहेब म्हणतात की चला, ॲडव्होकेट जहागीरदार आहेत म्हणजे केस हाय प्रोफाईल असणार आहे आणि तेवढीच मोठी असणार आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही, कसं आहे यावेळेस केस किरकोळच आहे, ती तेवढी मोठी नाही आहे, फक्त तिला मोठं करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे असं तो सांगत असतो. आणि ह्या केसचा निकाल मागच्या हिअरिंगलाच लागलेला होता, पण वारंवार केस कोर्टात उभी करून वेळेचा अपमान केला जातो, कोर्टाचा अपमान केला जातो असं हर्षवर्धन सांगत असतो. तेव्हा मात्र ॲडव्होकेट जहागीरदार असं यांना ते बोलणं जातं आणि जज साहेब म्हणतात की हे बघा कसं आहे, केस कोर्टात दाखल झालेली आहे, आता कोर्टामध्ये निकाल काय लावायचा हे ठरवण्यासाठी तर मी इथं आहे ना, त्याच्यामुळं त्याची काळजी तुम्ही करू नका. आता कोर्टामध्ये काय होणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत आणि जो तुमच्या विरुद्ध जो पार्टी आहे त्यांनाही त्यांची बाजू मांडता आली पाहिजे ना कोर्टामध्ये, त्यांनाही त्यांची बाजू मांडू द्या, त्यांनाही त्यांचं मत मांडू द्या आणि त्यांच्याकडून आम्हाला जाणून घेऊ द्या की त्यांचं मत काय आहे. कोर्टामध्ये ही जी केस आहे ती पुन्हा पुन्हा का ओपन केली जाते, त्यांना काय वाटतंय की ही केस पुन्हा ओपन झाली पाहिजे असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता तिथे ऊर्जा येते आणि त्याचबरोबर सगळेजण कोर्टामध्ये असतात आणि मग ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्हाला ऊर्जा शिंदे म्हणायचं की ऊर्जा जहागीरदार म्हणायचं. तेव्हा ऊर्जा विचारात पडते, ऊर्जा म्हणते मला समजलं नाही आहे. तेव्हा जज साहेब सांगू लागतात की नाही, तुमच्या लग्नाबद्दल कळलं, कसे तुमचं लग्न झालं ना, तुम्ही जहागीरदार झालेले आहात ना आता म्हणून. तेव्हा ऊर्जा म्हणते की पण तुम्हाला माझ्या लग्नाबद्दल म्हणजे फारसं मला कोणी ओळखत नाही आहे असं ऊर्जा सांगते. तेव्हा मात्र जज साहेब सांगतात की कसे तुम्हाला कोणी ओळखत नाही आहे, पण हर्षवर्धन जहागीरदार यांना सगळेच जण ओळखतात ना, आणि आता तुम्ही जहागीरदार कुटुंबाची सून झालेले आहात, म्हणजेच जहागीरदार विरुद्ध जहागीरदार असं मॅडम सांगतात. त्याचवेळी इकडे शौर्याला म्हणतात की शौर्य, आज तू इथे बायकोच्या बाजूने आहे की वडिलांच्या असं शौर्याला विचारलं जातं. तेव्हा शौर्य उठतो आणि उत्तर देतो सत्याच्या बाजूने. शौर्याने जे उत्तर दिलेलं आहे ते पाहून जज साहेब सुद्धा इम्प्रेस झालेले असतात आणि खरंच शौर्य हा सत्याच्या बाजूने आहे. आज शौर्याने जे धाडस केलेलं आहे म्हणजे तो त्याच्या वडिलांच्या विरोधात उभा राहतोय, पण त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे त्याने स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे, त्याने ते पुरावे पाहिलेले आहेत. त्याला माहिती आहे की ऊर्जा खरी आहे आणि ऊर्जा पद्मासाठी लढते. ज्यावेळेस ऊर्जा पद्मासाठी जीव वाचवत होती त्यावेळेस स्वतः शौर्यच मदतीला आलेला होता आणि शौर्यानेच तिथे तिची मदत केलेली होती. त्या गुंडांच्या तावडीतून, त्या मुलांच्या तावडीतून ह्या सगळ्या गोष्टी शौर्याने डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. आता मात्र ऊर्जा तिथे सुरुवात करते आणि ऊर्जा बोलणार असते. ऊर्जा म्हणते की मला ही केस कोर्टाला सांगायचे, म्हणजेच माझी अशील पद्मा बाबूराव कदम हिच्यावरती शिर्के यांच्या घरी विनयभंग झाला आणि तो विनयभंग विक्रांत शिर्के आणि त्याचे मित्र यांनी केलेला आहे असं तिनं सांगते. त्यावेळेस लगेचच हर्षवर्धन उठतो आणि ऑब्जेक्शन मी लॉर्ड म्हणत आता ऑब्जेक्शन घेऊ लागतो. तेव्हा मात्र इकडे जज साहेब म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, ही ओपन अँड शट केस आहे, मला सगळं माहिती आहे, पण मला केस समजून घेऊ द्या ना. कसं आहे तुम्ही जेवढे बिझी आहात ना तेवढे मी पण बिझी आहे, आम्ही पण बिझी आहात, आम्हाला पण कामं आहेत, पण ही केस काय आहे हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि मला ही केस एकदा ऐकून घेऊ द्या, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस करूया. असं म्हटल्याबरोबर ऊर्जा ती केस सांगायला सुरुवात करते, कारण ऊर्जाला माहिती आहे की या केसमध्ये जे काही घडलेलं आहे ते ऊर्जा सांगत असते. मग पद्मा तिथं असते. हर्षवर्धनचं म्हणणं एकच असतं की पुन्हा पुन्हा ही केस ओपन केली जाते, वेळ वाया घालवला जातोय, पण त्याचं प्रत्येक ऑब्जेक्शन हे सस्टेन केलं जात असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टाच्या समोर येत असतात. मग ऊर्जा सगळी केस डिटेलमध्ये सांगते आणि म्हणते की माझ्याकडे पुरावे साक्षी आहेत,
आणि विटनेसची लिस्टच आहे, ते सगळं मी कोर्टाच्या समोर सादर करेल. त्याआधी मला काही पद्माला प्रश्न विचारायचे आहेत, तिची उलट तपासणी करायची आहे. कारण ही केस समजून सांगण्यासाठी, ही केस कोर्टाच्या समोर डिटेलमध्ये येण्यासाठी मला पद्माला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मग पद्माला बोलवलं जातं आणि पद्माला विचारलं जातं की तुमचं नाव. तेव्हा पद्मा सांगते की पद्मा बाबुराव कदम. आता हे ऐकल्यानंतर मग ऊर्जा पुन्हा प्रश्न विचारत असते की त्या दिवशी नक्की काय काय घडलं हे मला तुम्ही डिटेलमध्ये सांगा. नक्की काय झालं होतं, तुम्ही शिर्केंच्या घरी का गेला होता आणि तिथं तुमच्यावरती विनयभंग शिर्केंच्या म्हणजे विक्रांत शिर्केनेच केलेला आहे, या बाबतीतलं मला जाणून घ्यायचं आहे. हे ऐकल्यानंतर पद्मा म्हणते की चालेल. मग पद्मा घडलेला प्रसंग अगदी डिटेलमध्ये इकडे सांगायला सुरुवात करते. कारण पद्माने जो अनुभव घेतलेला आहे, तिला जो त्रास झालेला आहे तो पद्माने स्वतः अनुभवलेला आहे. आणि त्याचवेळी पद्मा घडलेला प्रसंग सांगते. पद्मा सांगायला सुरुवात करते, मला विजया बाईसाहेब आहेत, त्यांनी पुरणपोळ्या घेऊन शिर्केंच्या घरी पाठवलेलं होतं. मग आता विजया बाईसाहेब कोण, तर त्याचं उत्तर ऊर्जा देते. म्हणजेच विजया बाईसाहेब म्हणजेच विजया जहागीरदार. विजया हर्षवर्धन जहागीरदार यांच्या मिसेस आहेत. पद्मा ही हर्षवर्धन जहागीरदार यांच्या घरी काम करत होती आणि तिथून पद्मा तो डबा घेऊन गेलेली होती. हर्षवर्धनला राग येतो. हर्षवर्धन म्हणतो की या सगळ्याचा इथे काय संबंध आहे. तेव्हा ऊर्जा सांगते की कसं आहे, विजया बाईसाहेब कोण आहेत हे कोर्टाला समजलं पाहिजे, त्याच्यासाठी मी सांगितलेलं आहे असं इकडे ती सांगते. त्याच वेळी मी तिथे गेले त्यावेळेस त्यांचा नोकर जो आहे त्यांनी मला विक्रांत साहेबांकडे घेऊन गेले, म्हणजेच विक्रांत शिर्केकडे. आणि तिथे गेल्यावर मी त्यांना सांगितलं की बाईसाहेबांनी अशा पुरणपोळ्या पाठवलेत. मग मी तिथून येत होते तर ते म्हणाले की नाही चल आतमध्ये पाणी पिऊन जा, असं म्हणत त्यांनी मला पाणी पिण्यासाठी आत नेलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी माझ्यावरती प्रत्येक वेळेस मी नको म्हणत होते तर मला थंड पाणी पी, मी म्हटलं की मला नको आहे. मला सांगितलं की आतमध्ये जा आणि बर्फ घेऊन ये आणि थंड पाणी पी. मी त्यांना नाही नाही म्हणत असताना त्यांनी मला जबरदस्तीनं आत पाठवलं आणि त्याबरोबर त्यांच्या पाठोपाठ त्यांचे 4 मित्र आणि विक्रांत हे स्वतः तिथं आत आले आणि त्यांनी माझ्यावरती विनयभंग केला. हे ऐकल्यानंतर तिथे आता जज साहेबांच्या समोर सगळ्या गोष्टी उघड झालेल्या असतात. त्यासोबतच सगळेजण तिथं कोर्टात मध्ये आहेत, सगळेजण पाहत असतात. पण इकडे हर्षवर्धनच्या डोक्यात वेगळंच असतं. पद्मा रडत रडत हा सगळा प्रसंग कोर्टाच्या समोर सांगत असते. आणि जेव्हा पद्मा हा प्रसंग कोर्टाच्या समोर सांगते तेव्हा मात्र इकडे पद्मा म्हणते मी तिथून पळून जायचा प्रयत्न करत होते. तेव्हा मी तिथून ज्या दरवाजाने मी आत गेलेले होते म्हणजेच स्विमिंग पूलच्या बाजूने, त्याच दरवाजाने मी पळत होते. ते सगळे माझ्या मागं पळत होते. माझा जीव वाचवण्यासाठी मी तिथून अगदी जीवाच्या आकांताने तिथून ओरडून पळत होते. मग ऊर्जा तिला विचारते, पद्मा मला उत्तर हवंय तुमच्याकडून की त्यावेळी तुमचा पाठलाग कोण करत होतं, कोण होतं तुमच्या मागे लागलेलं तेव्हा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. तुम्हाला विक्रांत पकडत होता का पाठीमागून. पद्मा म्हणते की नाही, मला नाही माहिती. तेव्हा ऊर्जा वारंवार कोर्टाच्या समोर पद्माला तिथे टॉर्चर करत असते. तिला म्हणत असते की सांग कोण होतं तुझ्या मागे तेव्हा, कोण तुझ्या मागे लागलं होतं. विक्रांत होता ना, तुला पकडण्यासाठी आला होता ना तो. तेव्हा पद्मा म्हणते की नाही माहिती मला कोण होतं, मी नाही पाहिलं पाठीमागं. पद्मा अक्षरशः रडकुंडीला येते. ती म्हणत असते मला माहीतच नाहीये, मी मागं फिरून पाहिलेलंच नाहीये, मला माहीतच नाहीये, तर मी काय सांगू असं पद्मा बोलत असते. तेव्हा मात्र ऊर्जा तिला म्हणत असते की सांग आत्ताच्या आत्ता कोण मागं लागलेलं होतं तुझ्या. तेव्हा पद्माचं एकच म्हणणं असतं की मी मागं पाहिलेलंच नाहीये, मला माहीतच नाहीये. तेव्हा ऊर्जा म्हणते की बरोबर आहे, एवढं मी पद्माला आत्ता इथे सांगते, आपल्या बाजूने केस येणार आहे, तू उत्तर दे. तिथे विक्रांत होता, इव्हन पुरावाही आहे आपल्याकडे त्या गोष्टीचा, तरीही पद्माने सांगितलेलं नाही. कारण माझी क्लायंट खरी बोलते हे मला कोर्टाच्या समोर आणायचं होतं, म्हणून मी हे केलेलं आहे असं ऊर्जा सांगते. तेव्हा मात्र शौर्य गालातल्या गालात हसत असतो. आता मात्र तिथे स्वतः जज साहेब सुद्धा पाहतात. जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, पण एक गोष्ट तुम्ही विसरलात, पद्माने दिलेली साक्ष ही पुरेशी नाही.
कोर्टाला आणखी साक्षी पुरावे लागतील. तेव्हा ऊर्जा सांगते की आहेत, आणखी साक्षी पुरावे आहेत आणि मी कोर्टाच्या समोर सादर करणार आहे. आता सगळेजण पाहत असतात, आता हिच्याकडे आणखी काय पुरावे आहेत, काय साक्षीदार आहेत. कारण ती म्हणते की माझ्याकडे ही विटनेसची लिस्ट आहे आणि ती विटनेसची लिस्ट मी तुमच्या समोर देत आहे. मग जे विटनेस आहेत ते सगळे आता तिने दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं आहेत आणि ऊर्जा म्हणते आता मी महत्त्वाची गोष्ट कोर्टाच्या समोर आणणार आहे आणि ती म्हणजेच या सगळ्यामध्ये महत्त्वाचा पुरावा आहे तो म्हणजे विक्रांत शिर्के यांच्या घराबाहेरचं CCTV फुटेज. कारण हर्षवर्धन जहागीरदार यांचं म्हणणं आहे की विक्रांत शिर्के तिथं नव्हते आणि पद्मावरती जो काय विनयभंग पद्माचा झालेला आहे तो विक्रांत शिर्केने केलेला आहे असे आरोप आम्ही केलेले आहेत. विक्रांत शिर्के स्वतः तिथं होता आणि हे सगळं विक्रांत शिर्केने केलेलं आहे असं ऊर्जा ठणकावून सांगत असते. आणि मग ती म्हणते की हे CCTV फुटेज त्यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या कर्नल पाटेकर यांच्या घराच्या कॅमेऱ्यातून हे CCTV फुटेज कॅप्चर झालेलं होतं, ते फुटेज आहे. मग आता जेव्हा CCTV फुटेज प्ले केलं जातं तेव्हा एक गोष्ट घडते. हर्षवर्धन तर गालातल्या गालात हसत असतो कारण ते फुटेज त्यांनी करप्ट करून टाकलेलं आहे आणि तिथे व्हिडिओ प्ले होत नाही. तेव्हा स्वतः जज साहेब जे आहेत ते म्हणतात की अहो काय दाखवताय तुम्ही, हे सगळं कसं शक्य आहे, कारण याच्यामध्ये तर काहीच नाही आहे. हे ऐकल्यानंतर ऊर्जा म्हणते की कसं शक्य आहे हे, कारण CCTV फुटेज ऊर्जाने स्वतः दिलेलं होतं, ऊर्जाने स्वतः पाहिलेलं होतं. पण आता मात्र तिला प्रश्न पडलेला असतो. ऊर्जा पाहतच राहते पण नक्कीच हे CCTV फुटेज हर्षवर्धनने करप्ट केले आणि त्याला पर्यायी मार्ग शौर्य शोधून काढणार आणि सगळ्यांच्या समोर सत्य आणणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.